नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. सशस्त्र सेना ध्वजनिधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता माननीय श्री संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दीप प्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू करण्यात आला. सशस्त्र सेना ध्वज दिन निधी 2023 संकलन शुभारंभ कार्यक्रम गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता माननीय श्री संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दीप प्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू करण्यात आला. कार्यक्रमात श्री एकनाथ अंबोकर, शिक्षणाधिकारी, श्रीमती साधना पाटील, उपआयुक्त महानगरपालिका, श्री रामलिंग चव्हाण, तहसीलदार शाहूवाडी व कर्नल राहुल माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर, तसेच ध्वज दिन निधी संकलन 2022 साठी योगदान दिलेले शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, निवृत्त सैन्य अधिकारी, माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व देणगी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम कर्नल राहुल माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी प्रास्ताविक सादर केले आणि ध्वज दिन निधी संकलनाविषयीचे महत्त्व समजावले. सदर कार्यक्रमात युद्धजन्य परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाल व पुष्पहार देऊन, तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र, धनादेश, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वज दिन निधी संकलन 2022 करिता स्वच्छने देणगी, उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कर्नल राहुल माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी माननीय अध्यक्ष महोदयांना व प्रमुख अतिथी यांना ध्वज लावून सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन 2023 चा शुभारंभ केला. तदनंतर माननीय श्री संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री प्रकाश आनंदा गुरव, कल्याण संघटक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. राधानगरी तहसील कार्यालयातील कर्मचारी जुन्या पेन्शन मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तरी शासनाने जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू करून प्रश्न सोडवावा अशी मागणी तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे. राधानगरी तहसील कार्यालयातील कर्मचारी जुन्या पेन्शन मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार 1, सहाय्यक महसूल कर्मचारी 10, अव्वल कारकून 5, तलाठी 32, मंडल अधिकारी 6, शिपाई 1 असे एकूण 55 कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर असल्याने तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचारी नसल्याने कार्यालय कर्मचारी रिकामे असल्याचे पाहायला मिळत होते. तालुक्यातील शासकीय कामासाठी येणारी जनता तहसील कार्यालयातील कर्मचारी संपामुळे जनता नाराज होऊन परत गेली आहे. तरी शासनाने जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू करून प्रश्न सोडवावा अशी मागणी तालुक्यातील जनतेमध्ये होत आहे. कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड येथील लिटल निमो प्रीस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज अॅन्युअल स्पोर्ट डे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून SP9 मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील तसेच पालक प्रतिनिधी म्हणून सौ सुप्रिया पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड येथील लिटल निमो प्रीस्कूल आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज अॅन्युअल स्पोर्ट डे आयोजित करण्यात आला होता. या खास दिवशी विद्यार्थ्यांनी म्युझिकल रील, फनी रेसेस, 100 मीटर तसेच 200 मीटर रनिंग रेसमध्ये यशस्वीपणे भाग घेऊन भरपूर मेडल्स मिळवले. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या इंटर हाऊस खो खो टुर्नामेंट्स घेण्यात आल्या. मुलांमध्ये रेड हाऊस हा संघ विजेता ठरला, तसेच मुलींमध्ये ब्ल्यू हाऊस हा संघ विजेता ठरला. अशा विविध स्पर्धा या स्कूलमध्ये घेण्यात येत असतात. या स्कूलच्या संस्थापिका जेनिफर डिसूजा या मुलांसाठी वेगवेगळ्या उपक्रम, स्पर्धा राबवत असतात. मुलांना एक चांगलं व्यासपीठ देत असतात. चांगल्या शिक्षणाबरोबरच मुलांना कला, क्रीडा या क्षेत्रात आवड निर्माण व्हावी यासाठी त्या सदैव तत्पर असतात. मुला-मुलींना वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात. या कार्यक्रमाला लिटिल निमो प्रीस्कूल आणि मॉडर्न स्कूलच्या संस्थापिका जेनिफर डिसूजा, विशेष पाहुणे SP9 मराठी चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील,
तसेच पालक प्रतिनिधी म्हणून सौ सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कोळेकर यांनी केले। कार्यक्रम नियोजनाच्या प्रमुख सौ शीतल जाधव, क्रीडा शिक्षक विनायक पाटील हे होते। स्कूलचा सर्व स्टाफ, विद्यार्थी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील कौलव गावचे सुपुत्र आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राध्यापक विश्वास पांडुरंग सोनाळकर यांना गणित विषयामधील विभेदक समीकरणाची स्थिरता या विषयामध्ये गोवा विद्यापीठाची डॉक्टर पदवी प्राप्त झाली। राधानगरी तालुक्यातील कौलव गावचे सुपुत्र आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राध्यापक विश्वास पांडुरंग सोनाळकर यांना गणित विषयांमधील विभेदक समीकरणांची स्थिरता या विषयांमध्ये गोवा विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली। त्यांना गोवा विद्यापीठातील गणित विभागातील डॉक्टर AN मोहपात्रा, डॉक्टर YS वालावलीकर यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच त्यांना गोवा विद्यापीठातील डॉक्टर M कुंदनन, प्रोफेसर RS गाड, डॉक्टर M तांबा यांचे सहकार्य मिळाले। तसेच त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर DL भारमल यांचेही सहकार्य मिळाले। डॉक्टर विश्वास सोनाळकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरुकले येथे झालेले असून त्यांनी तेथे तासिका तत्वावर काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे। ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत। त्यांच्या 2 विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन होत आहे। सोन्याची शिरोली ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अखेर मोदी सरकारची हमी हा चित्ररथ संयोजकांनी नेला परत। व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे आज मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलेल्या चित्ररथाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला। प्रचंड वादावादी व ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने अखेर संयोजकांनी रथ परत नेण्याचा निर्णय घेतला। मोदी सरकारच्या वतीने गेल्या 10 वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा चित्ररथ गावोगावी फिरत आहे। आज सकाळी 11 वाजता येथील ग्रामपंचायतीसमोर संयोजक पोस्टर व चित्ररथातील स्क्रीनवरून विविध सरकारी योजनांची माहिती देत असताना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र व अन्य ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप घेतला। चित्ररथ सरकारी आहे तर त्यावर भारत सरकार ऐवजी मोठ्या अक्षरात मोदी सरकारची हमी असा उल्लेख का आहे? चित्ररथावर भारताचा लोगो का नाही? रथ सजावटीतील तिरंग्याऐवजी जाणीवपूर्वक राजकीय पक्षाच्या झेंड्यांचे रंग का वापरले? भारतीय जनता पक्ष सरकारी यंत्रणांचा वापर करत अप्रत्यक्षपणे स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत का आहे? असे प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। अधिकारी व ग्रामस्थांमधील वादात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजवैभव यांना पोलिसात देण्याची धमकी दिल्याने प्रकरण अधिकच चिघळले होते। अखेर संयोजकांनी चित्ररथ माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला। यावेळी हरिआबा चौगले, गोपाळ पाटील, प्रकाश चौगले आदी मान्यवरांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते। कोल्हापूर रंकाळा बस स्थानकातून राधानगरीकडे धावणाऱ्या ST बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत। रंकाळा बस स्थानकावरून संध्याकाळी 5:30 वाजता मुंबई राधानगरी ही बस सुटल्यानंतर 1 तास भोगावती मार्गे राधानगरीला बस नाही। यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। बस स्थानकातून राधानगरीकडे धावणाऱ्या ST बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत। रंकाळा स्थानकावरून संध्याकाळी 5:30 वाजता मुंबई राधानगरी ही बस सुटल्यानंतर 1 तास भोगावती मार्गे राधानगरीला बस नाहीत। यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। राधानगरीहून सकाळी 11 नंतर कोल्हापूरकडे जाण्यास वेळेत बसेस नसतात। कोकणातून येणाऱ्या बसेसही वेळेत नाहीत। बस वेळेवर आली तर बसायला जागा मिळत नाही याची शाश्वती नाही। कोकणातून येणाऱ्या बस विनाथांबा असल्याने या मार्गावरील इतर प्रवाशांना 1-2 तास बस स्थानकावरच ताटकळत बसावे लागते। तसेच राधानगरी आगारातून बरेच वर्षाची राधानगरी पणजी ही सकाळी 9:45 वाजता तर राधानगरी पुणे ही सकाळी 6:45 या 2 बसेस उत्पन्न आणून देणाऱ्या बसेस अचानक बंद केलेल्या आहेत। या संबंधात प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाकडे तक्रार केली, निवेदनही केले, तरीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय।
शालेय सहली असल्याने बसेस अपुऱ्या पडत आहेत. कोल्हापूरहून निघणाऱ्या बसेस काही वेळा ट्रॅफिक अभावी वेळेत येत नाहीत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचं आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी सांगितले. राधानगरी आगारामध्ये 2019 मध्ये 61 एसटी बसेस उपलब्ध होत्या. सध्या आगारामध्ये 42 इतक्या एसटी बसेस आहेत. प्रवासी संख्या वाढली, एसटी संख्या कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत शैक्षणिक सहलीला बसेसची मागणी जास्त आहे. याचबरोबर प्रत्येक शाळेला शैक्षणिक सहलीसाठी बसेस त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील काही जागा फेऱ्या कमी भारमानामध्ये आहेत. त्यासाठी ते नियोजन करून त्या कमी भारमानाच्या बसेस थांबवून शैक्षणिक सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आगारामध्ये वेळेवरती गाड्या सुटतील याच्यासाठी त्यांचे नियोजन चालू आहे. शक्यतो गाड्या नियमित फ्रिक्वेन्सीनं चालतील या दृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे. अंबाजवळील मानोली गावची अधिष्ठी देवीची यात्रा भक्तिभावाने संपन्न. पंचक्रोशातील नागरिक या यात्रेमध्ये मोठ्या आनंदाने व उत्स्फूर्तीने सहभागी घेत असतात. यामध्ये सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो. अशा प्रकारे ही यात्रा संपन्न होते. आंबा या पर्यटन स्थळाजवळील मानोली हे गाव अधिष्ठी देवीच्या मानोली यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीनंतर येणाऱ्या 1 महिन्याने येणाऱ्या देव दिवाळी दिवशी ग्रामदेवता अधिष्ठी देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असते. पंचक्रोशातील नागरिक या यात्रेमध्ये मोठ्या आनंदाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असतात. याचबरोबर गावातील मुंबईत स्थायिक असलेले चाकरमानी तसेच उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी वर्ग सुद्धा सहकुटुंब यात्रेसाठी गावी आवर्जून येत असतात. यात्रेच्या दिवशी देवीची रथातून मिरवणूक काढली जाते व सायंकाळी देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले जाते. आजूबाजूच्या गावातून तसेच परगावातून सुद्धा अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित असतात. यात्रेच्या अगोदर आठवडाभर तरुण मंडळाकडून क्रिकेट, कबड्डी, सायकल यासारख्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. भरघोस बक्षिसेही दिले जातात. महिषासुरमर्दिनीचा अवतार असलेल्या या देवीची महती मोठी आहे. ही देवी नवसाला पावणारी देवी आहे अशी प्रसिद्धी आहे. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे मंदिराच्या जवळच असलेल्या मुस्लिम वाडीतील आबालवृद्ध नागरिक मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी होत असतात. यामुळे सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो. अशा प्रकारे ही यात्रा संपन्न झाली. पुण्यातील गायकवाड नगर दिघी येथे 2 अनोळखी माथेफिरूंनी दुचाकी व 4 चाकी वाहनांवर बेफाम दगडफेक करत तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. या प्रकरणी दिघी पोलिसांनी 2 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील गायकवाड नगर दिघी येथे 2 अनोळखी माथेफिरूंनी दुचाकी व 4 चाकी वाहनांवर बेफाम दगडफेक करत तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. या प्रकरणी दिघी पोलिसांनी 2 अनोळखी आरोपींवर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 12 डिसेंबर रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास गायकवाड नगर येथील आशा धन सोसायटीजवळ पार्क केलेल्या गाड्यांवर दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी तरुणांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. यामध्ये मारुती स्विफ्ट, बजाज ऑटो रिक्षा, मारुती सुझुकी इको, टाटा मॅजिक स्कूल व्हॅन, स्विफ्ट डिझायर या वाहनांसह 4 दुचाकीवर बेफाम दगडफेक करून त्यांचे नुकसान केले आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, गुन्हे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. वाहनांची तोडफोड करणाऱ्या फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत. मुंबई येथे होणाऱ्या 16 डिसेंबरच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेस कोल्हापुरातून हजारो बांधव जाणार. अशाच पद्धतीने मुंबई येथील रेसकोर्स मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदास रामदास आठवले यांच्या आयोजनाने आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी केले आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिला आणि देशामध्ये समता व शांतता नांदू लागली. याच बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा धम्म परिषदेच्या माध्यमातून साऱ्या जगभर केला जातो.
अशाच पद्धतीने मुंबई येथील रेसकोर्स मैदान येथील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदास रामदास आठवले यांच्या आयोजनाने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी केले आहे। या धम्म परिषदेला जागतिक कीर्तीचे धम्मगुरू दलाई लाल हे मार्गदर्शन करणार असून देशातील लाखो बौद्ध बांधव व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। याच धम्म परिषदेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील शासकीय विश्रामगृह कसबा बावडा या ठिकाणी बैठक पार पडली। यावेळी उत्तमदादा कांबळे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला म्हणून आपण माणसासारखं जगू लागलो। अशाच बुद्ध धम्माचा प्रसार सर्व बहुजन समाजापर्यंत होणे काळाची गरज आहे। म्हणूनच नामदास रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांचा बुद्ध धम्म साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठीच या जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे। या परिषदेसाठी कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते दाखल होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, प्रज्ञाशील करुणा माणसापर्यंत नेऊन त्याला माणूसपण बनवणारा धम्म हा भविष्यकाळ टिकण्यासाठी या धम्म परिषदेत आपण उपस्थित राहणे काळाची गरज आहे। यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, प्रज्ञाशील करुणा माणसापर्यंत नेऊन त्याला माणूसपण बनवणारा हा धम्म आहे। हा भविष्यकाळ टिकवण्यासाठी या धम्म परिषदेत आपण उपस्थित राहणे काळाची गरज आहे। तर राज्य नेते BK कांबळे म्हणाले, रामदास आठवले यांनी फक्त राजकीय प्रवास केला नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचा धम्म सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आखले। त्यातीलच हा धम्माचा कार्यक्रम आहे। हा आपण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरातून दादांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया। यावेळी कामगार प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष BR कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, कागल तालुका अध्यक्ष बाळासाहेब कागलकर, शिरोळ तालुका अध्यक्ष जयपाल कांबळे, शाहूवाडी तालुका अध्यक्ष विश्वास सरुडकर, गगनबावडा तालुका अध्यक्ष तानाजी कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठिपकुर्लीकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, गौतम कांबळे, संजय कोळी, अतुल सडोलीकर, राहुल कांबळे, जयवंत हळदीकर, चंद्रशेखर कोरे, सचिन मोहिते, प्रज्योत सूर्यवंशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडेकर यांनी केले तर आभार अण्णासो आवळे यांनी मानले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।